पहिला तुम्ही मेरिटमध्ये होता. हो हो, म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअलच करा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल की यूपीएससी करायची पण तुम्हाला लोकांशी बोलायला आवडत नसेल तर यूपीएससी मध्ये जाण्याचा काय पॉईंट नाही ना. मग तेच की इंडिव्हिज्युअलाइज करा. म्हणजे माझं ऐकून म्हणजे माझं बघून तुम्ही इन्स्पायर होऊ नका असं मला वाटतंय. कारण मला पण त्या लिस्टमध्ये जाऊन बसवू नका की म्हणजे जसं आता लोक पुण्यातली की जे शिवा देतात की आयला यांना बघून आम्ही आलो आणि रियालिटी काहीतरी वेगळीच आहे. बरोबर. सो रियालिटीची जाणीव करून घ्या. सक्सेस रेशो खूप कमी आहे. पहिल्या 2 अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची लायकी समजत्या की तुम्ही प्रयत्न करू शकताय की तुमच्या हातातून होऊ शकते की नाही. सो याची जाणीव तुम्हाला असू दे. होत नसेल तर सोडून द्या. इगोसोबत घेऊ नका. हा एकच ऑप्शन असं नाही आहे. दिस इज वन ऑफ द ऑप्शन. बाकी खूप मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. डेडलाईन ठरवायला पाहिजे. ठरवलेलं चांगलं असतंय असं मला वाटतंय. मग बाकी म्हणजे नेहमी हेच म्हणेन की इंडिव्हिज्युअलाइज ओपिनियन आहे. म्हणजे विद्यार्थ्याची काय क्षमता आहे मला माहीत नाही आहे. तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या आर्थिक परिस्थिती, तुमची मानसिक परिस्थिती, घरची परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास करून पुरेपूर विचार करून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न आहे